जावे त्यांच्या देशा. पु ल देशपांडे. मिस्टर सॅन फ्रान्सिस्को. प्रथमदर्शनी प्रेमाला द्वितीय दर्शन हा उतारा आहे असं म्हणतात. एखाद्या शहराची पहिली भेट मन जिंकून जाते आणि दुसऱ्या भेटीमध्ये आपण पहिल्या भेटीत उगीच हारलो असं वाटायला लागतं. सोनेरी सॅन फ्रान्सिस्कोनी ही समजूत खोटी पाडली. जगातली खूप सुंदर सुंदर शहरं मला पाहायला मिळाली, पण दुसऱ्यांदा तिथे जायला मला भीती वाटते. पण ह्या सॅन फ्रान्सिस्कोनं मात्र पहिल्या भेटी इतकीच नव्हे तर त्याहूनही अधिक भुरळ दुसऱ्या भेटीमध्ये घातली. जे मागाल ते देते असं म्हणणारी ही सुवर्णनगरी आहे. इथे हाकेच्या अंतरावर डोंगरमाळ आहे, प्रशांत सागर आहे, नदी आहे, विस्तीर्ण सरोवर आहेत, गगनचुंबी इमारती आहेत आणि केवळ परिकथेतल्या मंडळींनी राहावं अशी देखणी चिमुकली घरी आहेत. इथे मोटारींइतक्या छोट्या मोठ्या बोटीही भिरभिरतात. डोळे गरगरायला लावणाऱ्या प्रचंड पुलावरून भरधाव येणाऱ्या मोटारींना डोंगरावरून गिरक्या घेत जाणाऱ्या चिमुकल्या गळल्यांमधून बेताबेतानं वाट काढावी लागते. इथे माणसांची गर्दी आहे, निवांतताही आहे. हजारो पानांचा एखादा सुरस ग्रंथ वाचावा तसं हे शहर वाचित जावं, आणि हा ग्रंथ देखील कसा, वेळोवेळी निरनिराळ्या प्रतिभावंतांनी भर टाकलेल्या महाकाव्यासारखा. इंग्रजीत असल्या महाकाव्यांना एपिक्स ऑफ ग्रोथ, वर्धमान महाकाव्य म्हणतात. सॅन फ्रान्सिस्को हे निसर्गानं आणि माणसानं मिळून रचलेलं असंच एक वर्धमान महाकाव्य आहे. सॅन फ्रान्सिस्कोमधल्या विविध आकारांच्या नुसत्या खिडक्या पाहायच्या म्हटल्या तरी काही महिन्यांचा मुक्काम टाकावा लागेल. हे शहर आधुनिक शहरांसारखं आधी कागदावर आखून घडवलेलं नाही. तसली शहरं रेखीव असतात, पण शोकेसमधल्या प्रेक्षणीय वस्तूंसारखी हाऊसिंग बोर्डानं बांधलेल्या वसाहतीत सुद्धा बागा असतात. पोहायचे तलाव असतात, रंगमंदिरं असतात, क्रीडांगणं असतात. सगळं काही असतं, पण त्या वसाहतींना इतिहास नसतो. असलाच तर बोर्डाच्या सदस्यांनी लाच खाल्ल्याचा. सॅन फ्रान्सिस्कोमध्ये ज्यांना शिस्तच हवी त्यांना शिस्तही आहे, पण ज्यांना नुसती शिस्ती पलीकडल्या आणि सोयीन पलीकडल्या जीवनाची ओढ असते त्यांना तर सॅन फ्रान्सिस्को हा स्वर्ग वाटतो. हे डोळ्यांमध्ये भरणारं आणि मनामध्ये घर करून राहणारं असं शहर आहे. इथे पूर्व पश्चिमेचं मजेदार मिलन आहे. नाना देशांमधली आणि नाना वंशांमधली माणसं इथे कशी नाना रंगी पिसांच्या पक्ष्यांसारखी जमली आणि आपापली घरटी बांधून पिसं फुलवत राहिली. इथल्या बंदरावर इटालियन पिझ्झा पास्ता खाऊन दुपारचं जेवण करावं, किंवा ताज्या मासळीचा, कुर्ल्यांचा किंवा कालवांचा स्वाद चाखावा, आणि रात्री चिनी कसब्यामध्ये जाऊन पाककौशल्याची परमावधी अनुभवावी. आणि इतकी विविधता असूनही भिन्न संस्कृतींचा नुसताच काला झालेला नाही. प्रत्येक संस्कृती आपली चव दाखवून उभी आहे, वैशिष्ट्य टिकून आहे. एखाद्या इष्टदेवतेची अनेकरंगी फुलांनी पूजा बांधावी तशी इथल्या विविध सांस्कृतिक परंपरांनी ह्या नगरीची पूजा बांधलेली आहे. इथे बर्कले आणि स्टॅनफर्ड यासारखी विश्वविद्यालयं ज्ञानोपासनेमध्ये दंग आहेत. तिथे प्रसादही, प्रमादही, प्रमोद आणखी दया या यौवनाच्या साऱ्या वैशिष्ट्यांची मौज पाहावी. इथल्या त्या विस्तीर्ण उद्यानात तर पृथ्वी तलावरच्या सर्व वृक्षवेली आणि झाडझुडपे आहेत. विराट आफ्रिकी वृक्षांप्रमाणे नाजुकातली नाजूक जपानी चेरी देखील इथे आहे. ऊन पावसाच्या आणि आलटून पालटून येणाऱ्या थंड आणि उबदार झुळकांच्या लपंडावाचं तर या शहराला वरदान आहे. मधूनच उत्तरेचे वारं तिथल्या हिमखंडांवरून वाहत वाहत येताना गारव्यात विलक्षण कैफ घेऊन येतात, आणि ऑक्टोबरात एखाद्या दिवशी वाऱ्याचं डोकं भयंकर भडकतं. कुणीस गमतीनं सांगत होतं की अशा वेळी बंबवाले एकमेकांच्या अंगावर पाण्याचे फवारे उडवून स्वतः आधी थंड होत असतात आणि पोलीस गंजी फ्रॉकात रहदारीचं नियंत्रण करतात. पूर्वीच्या काळी धनिक लोक इच्छाभोजन घालीत. सॅन फ्रान्सिस्को शहरच ज्याची जी इच्छा असेल त्याला जणू काय इच्छाभोजन घालायला सिद्ध आहे. मग ती इच्छा पंचेंद्रियांपैकी कुठल्याही इंद्रियाची असो. इथे वस्तूंचं आदानप्रदान आहे, विचारांचं आहे, कलांचं आहे आणि उच्चनीच वासनांचंही आहे. त्यातून हे शहर कसं स्वतःचं एक देखणं व्यक्तिमत्व घेऊन उभं आहे. अमेरिकेतल्या इतर महानगरांप्रमाणे इथेही रोजगाराची आणि धनसंचयाच्या विपुल संधी आहेत. शहरी सोयी आहेत, पण त्याही पलीकडे आणखी असं काहीतरी या शहरात आहे की इथे असताना एखाद्या असामान्य व्यक्तीच्या स्वभावातल्या नाना प्रकारच्या मोहक पैलूंचं दर्शन घडत गेल्यासारखं वाटतं. पॅरिसमध्ये अशीच जादू आहे, पण तिथे मात्र भाषेची अडचण येते. इथे ती नाही. पॅरिस जाल तिथे फ्रेंच संस्कृतीचाच शिक्का उठवीत जातो. सॅन फ्रान्सिस्कोला कुणीसं अतिपश्चिमेचं पॅरिस म्हटल्यावर एक अस्सल सॅन फ्रान्सिस्कोवाला म्हणाला, हे पॅरिस आहे, नेपल्स आहे, क्योटो आहे आणि हाँगकाँगही.
पण हे सगळं असूनही हे सॅन फ्रान्सिस्को आहे. एकतर कॅलिफोर्निया राज्याला निसर्गानं आपलं वैभव उदार हाताने दिलं आहे. मैलोन मैल फुलांच्या बागा, फळंही तशीच. मित्रा वरुणांनी हातात हात घालून ही भूमी समृद्ध केली आहे. इथे पर्जन्यामागून ऊन धावत येतं. धरती जरा कुठे उन्हाने गोरीमोरी झाली की आकाशातून धारास्नान सुरू. जरा हश हुश करते आहे असं वाटलं की उत्तरेकडच्या शीतल वाऱ्याचा पंखा चालू. त्यामुळे सॅन फ्रान्सिस्कोच नव्हे तर भोवतालच्या शेकडो मैलांच्या परिसरात गर्दराया, फळभाज्यांचे हजारो एकरांचे मळे, फुलांचे बगीचे, घनदाट वने आणि उपवने याशिवाय काहीही दिसत नाही. कॅनडात किंवा अमेरिकेत हिंडताना वृक्षांची सोबत कुठेच सुटत नाही, पण कॅलिफोर्नियाच्या ऊन पावसाच्या खेळात झाडं कशी रसरसून आलेली असतात. निसर्ग रसरसलेला असला की जीवनही रसरसतं. सॅन फ्रान्सिस्कोच्या मुक्कामात सतत जाणवत होतं ते हे रसरसलेपण. व्हँकुव्हरहून विमानानं निघाल्यापासून खाली पाहावं तिथे हिरवळ आणि पाण्याचे पाट दिसत होते. हवा स्वच्छ होती, कुठे एखादी तुरळक ढगांची पलटण रेंगाळत निघालेली. सॅन फ्रान्सिस्कोच्या विमानतळावर मला उतरवून घ्यायला राजा गव्हाणकर येणार होते. राजाभाऊंचा आणि माझा पूर्वपरिचय नव्हता, परंतु विमानातून उतरलेल्या गोऱ्यातून मला निवडणं त्यांना फार जड गेलं नसावं. परदेशच्या प्रवासात माझ्या पुष्कळ नव्या ओळखी झाल्या. त्यात इतक्या अल्प परिचयात राजाभाऊ आणि त्यांची पत्नी मोनिका यांनी खूपच जिव्हाळा उत्पन्न केला. ह्या सुसंस्कृत तरुण जोडप्याबरोबर सॅन फ्रान्सिस्कोसारख्या जादूनगरीत राहणं हा एक आनंद द्विगुणित करणारा योग होता. माणसं एखाद्या शहरात वर्षानुवर्ष राहतात, पण त्यांचा त्या शहराशी स्नेहच जमलेला नसतो. वर्षानुवर्ष पुण्यात राहणाऱ्या माणसानं बालम खिऱ्याच्या मोसमात मंडईत जाऊन ती काकड्यांची रास पाहिली नसेल तर तो पुण्यात राहिला काय किंवा आणखी कुठे कडमडला काय, अर्थ एकच. तुमचा देवावर विश्वास असो वा नसो, कोल्हापूरला राहणाऱ्या माणसानं नवरात्रवाच्या उत्सवामध्ये धक्काबुक्की करून अंबाबाईचं दर्शन घेतलंच पाहिजे. तिथे उसळलेल्या गर्दीची खुशी अंबाबाईच्या मुखमंडलावर दिसते, ती पाहिली पाहिजे. आपल्या राहत्या घरासारखा आपल्या राहत्या शहराशी जीव गुंतवला पाहिजे. सगळ्यांनाच जीव गुंतवायला सॅन फ्रान्सिस्कोसारखं शहर मिळेल असं नाही. अर्थात सॅन फ्रान्सिस्कोमध्ये राहायला मिळालं म्हणून त्या शहराशी सगळेच जण असा स्नेह संपादन करतात असंही नाही. सुदैवानं गव्हाणकर पती-पत्नी याला अपवाद होते. राजाभाऊंबरोबर आम्ही सॅन फ्रान्सिस्कोची दोस्ती संपादन करीत होतो. खरोखरीच गळ्यात पडावं अशी ही नगरी. भारतात अवध देशातील संध्याकाळ आणि माळव्यातील रात्र, शामे अवध आणि शवे मालव सगळ्यांमध्ये सुखद मानली जातात. सॅन फ्रान्सिस्कोत तर दिवसाच्या प्रत्येक प्रहराला मजा आहे. एखाद्याच्या गायनात चैन असते तशी या शहराच्या स्वभावातच चैन आहे. पण इथली संध्याकाळ आणि ती मागून उमलत जाणारे, दिलीप चित्र्यांच्या भाषेमध्ये सांगायचं तर रात्रीचं पद्मपात्र अद्भुत आहे. वर खाली जिथे पाहावं तिथे दिव्यांची अपूर्व शोभा. जहाजांवरचे ते तरंगते दिवे, डोंगर उतरणीवरच्या त्या घरामध्ये लुकलुकणाऱ्या दिव्यांचे तर दुरून पाहताना झगमगते गालीचे उतरल्यासारखे दिसतात. ऐलतीर पैलतीराला जोडणाऱ्या त्या गोल्डन ब्रिज, बे ब्रिज यासारख्या प्रचंड पुलांवरच्या दिव्यांच्या झोले टाकीत गेलेल्या दीपमाळा. इथे रोजचीच दिवाळी. इथला सूर्य देखील मावळता मावळता असंख्य खिडक्यांच्या तावदानातून प्रकट होऊन सागर तळाला जातो आणि मग लक्ष लक्ष नक्षत्र लिहून रात्र प्रकटते आणि सॅन फ्रान्सिस्कोचं निशा जीवन सुरू होतं. ती रात्र भोगणारा प्रत्येक पुरुष आता मदन आहे आणि प्रत्येक स्त्री ही रती आहे. सॅन फ्रान्सिस्कोची हवा ही वरदान सगळ्यांनाच देते. आता आपले कायदेशीर वयाचे दाखले विसरायचे. सारी हॉटेल्स, मद्यालयं, रंगमंदिरं, गणिकांचे महाल तुडुंब भरतात. अशाच एका रात्री आम्ही नाटक पाहायला निघालो. नाट्यगृहाबाहेर झरझरझर मोटारी येऊन लागत होत्या. आतून विविध वेशभूषा आणि केशभूषा केलेल्या गौरांगांना उतरत होत्या. त्यातच जातीच्या सुंदरांना काहीही शोभतं अशा विश्वासानं वाटेल तसला पोशाख घातलेले आणि भरमसाठ वाढू दिलेल्या केसांचे तरुण तरुणीही मिसळत होते. 10-12 वर्षापूर्वी मी सॅन फ्रान्सिस्कोच्या नाट्यगृहात ऑलिव्हर ट्विस्ट ही संगीतिका पाहिली होती. योगायोग असा की बरोबर 2 नोव्हेंबरलाच मी पुन्हा त्याच नाट्यगृहात सिरॅनो द बर्जिरॅकचा प्रयोग पाहत होतो. सॅन फ्रान्सिस्कोच्याच नाटक मंडळीनं हा प्रयोग केला होता. सिरॅनो हे मुळातच मोठं गोड नाटक आहे. गडकऱ्यांचं राजसन्यास जसं मराठीचे मधुर घुटके घेत घेत पाहायचं तसंच हे नाटक. एका बुद्धिवान कविमनाच्या पण लांबलचक नाकामुळे कुरूप दिसणाऱ्या शूर शिलेदाराची ही दुर्दैवी कहाणी. माझ्या शेजारी एक टेक्सासहून आलेलं जोडपं बसलेलं होतं. दोघेही तिथल्या विद्यापीठात अध्यापन करीत होते. मध्यंतरात त्यांच्याशी परिचय झाला. ती बाई म्हणाली, काय सुंदर नाटक आहे, कितीही वेळा पाहिलं तरी समाधान होत नाही. मी ह्या नाटकाचा सुंदर चित्रपट पाहिला होता.
वॉसे फेरार नावाच्या नामांकित नटानं सिरॅनोचं काम केलेलं होतं. पण नाटक हे नाटक म्हणून पाहताना काही निराळाच आनंद मिळत होता. मी त्या बाईंना म्हणालो, अहो हे नाटक आपण सॅन फ्रान्सिस्कोमध्ये पाहत आहोत, त्यामुळे तर ते अधिकच गोड वाटतं. का हो? कारण हे सॅन फ्रान्सिस्को शहर देखील कोणाच्या तरी चिरंतन पण अपूर्व प्रेमात पडल्यासारखंच मला वाटतं. ती बाई पटकन म्हणाली, देर इज ऑलवेज अ टच ऑफ सॅडनेस अराउंड द मोस्ट ब्युटिफुल इन लाईफ. अप्रतिम सौंदर्याला कसल्या तरी अलौकिक कारुण्याचा स्पर्श असतो. नॉट नेसेसरीली डार्लिंग, तिचा नवरा तिला म्हणाला. आय नेवर फाउंड इट अराउंड यू. असंच काही नाही डार्लिंग. डार्लिंग या शब्दाला मराठी प्रतिशब्द नाही. तुझ्याभोवती मला नाही कधी आढळला तो असल्या अलौकिक कारुण्याचा स्पर्श. असं म्हणून त्या फॉयरमध्ये त्यानं आपल्या त्या मोस्ट ब्युटिफुल डार्लिंगला प्रेमभरानं जवळ घेतलं. मी ओळखलं की त्या नाटका इतकेच सॅन फ्रान्सिस्कोनं त्यांना झपाटलं आहे. नाटक संपवून बाहेर आलो. रात्र अजूनही जवानीतच होती. एखाद्या शहरात अशी काही जादू असते की तिथे सारखं चालत राहावं असं वाटतं. पॅरिस हे एक असंच शहर आहे. सॅन फ्रान्सिस्को हे दुसरं असं शहर आहे की चालण्याविषयी खास प्रेम नसणाऱ्या माझ्यासारख्यालाही सतत वाटे की या शहरात मोटारीतून हिंडू नये, नुसतं पायी पायी हिंडत राहावं. पॅरिससारखंच या सॅन फ्रान्सिस्को शहरात अमुक एकच स्थळ पाहावं असं नाही. उदाहरणार्थ वॉशिंग्टनमध्ये लिंकन्स मेमोरियल किंवा वॉशिंग्टन मेमोरियल, जिथे केनेडीचं थडगं आहे, ती आर्लिंग्टन दफनभूमी ही स्थळं पाहिल्यावर अमुक एक स्थळ पाहायचं म्हणून नव्हे, तर मनाला येईल ते भात हिंडावं म्हणून हिंडावं असं नाही वाटत. वॉशिंग्टन रेखीव आहे, रस्ते रुंद आहेत, झाडं आहेत, नदी आहे, सगळं काही आहे. पण ते शहर आपलं दोस्त नाही होत. तिथल्या स्मिथसोनियन इन्स्टिट्यूशनमधली संग्रहालयं आणि कला दालनं थक्क करून टाकतात. तिथलं केनेडी सेंटर तर असूनही इतकं भव्य आहे, म्हणजे तिथे नाटक पाहायला किंवा संगीत पाहायला ऐकायला जाणाऱ्या रसिकाला आपण किती क्षुद्र आहोत असंच वाटायला लागतं. ती इमारत जवळीक उत्पन्न करत नाही. आलात ठीक आहे, पण तसा आमचा तुमचा काही संबंध नाही असं सांगतच आपल्या श्रीमंतीला जपणाऱ्या बड्या माणसांसारख्या काही इमारती आणि काही शहरं असतात. सॅन फ्रान्सिस्को तसं खूपच भव्य आहे. एका विशाल उपसागराच्या गळ्यात हात घालून उभं आहे. पर्वतांचे किरीट झगमगत असतात. एवढं सारं असूनही त्या शहराच्या स्वभावात असा काही गोडवा आहे की घटकेत ते आपल्याला जवळ घेतं. अवघ्या 5-7 दिवसांच्या सहवासात त्या शहरानं मला देखील सॅन फ्रान्सिस्कन करून टाकलं. हे शहर सारखं अरे इकडे पाहा ना असं म्हणत असतं आणि म्हणूनच की काय कोण जाणे या शहरातल्या घरांना खिडक्यांचा भारी शौक. पॅरिसच्या फुटपाथवरच्या हॉटेलात बसून जसं तासनतास ते वाहते रस्ते पाहत बसण्यासारखा आनंद नाही, तसाच या सॅन फ्रान्सिस्कोतल्या घरातल्या खिडकीतून बाहेरचा देखावा तासनतास बघत राहावा. प्रत्येक रस्त्याला आणि आळीला आपापल्या खिडकीतून काही ना काहीतरी पाहत बसावं असंच आहे. याखेरीज अस्सल सॅन फ्रान्सिस्कोवाल्यांनी मोठ्या कसोशीनं जतन करून ठेवलेल्याही काही गोष्टी आहेत. या शहरानं नागरिकांची सोय एवढाच व्यावहारिक विचार केलेला नाही. एकेकाळी ट्राम गाडी ही पब्लिकला भलतं सोयीचं आणि स्वस्त वाहन होतं. आता प्रत्येकाजवळ मोटार आली, मोटार सायकली आल्या, बसेस आल्या, पण सॅन फ्रान्सिस्कोनं एखाद दुसरी ट्राम अजूनही सांभाळलेली आहे. तिला केबल कार म्हणतात. आकाशातून लटकत वर खाली येणारी जाणारी नव्हे, ट्रामसारखी टाम, पण लोखंडी दोरखंडावर रस्त्यातून ओढली जाणारी. तिथला कंडक्टरसुद्धा मुंबईच्या ट्रॅम कंडक्टरसारखाच तिकिटांना भोकं पाडायचा चिमटा वाजवीत बोलत असतो. त्याचं ते बोलणं ऐकून मला पूर्वीच्या आमच्या ट्राम कंडक्टरच्या माझगाव पायदुणी तांबाकाटा बदली करो च्या घोषणेची आठवण झाली. जुन्या काळाला जोडणाऱ्या अशा सगळ्या साखळ्या न तोडता त्यातल्या 2-4 तरी ठेवल्या की जरा बरं वाटतं. मुंबईतली शेवटली ट्राम गेल्यावर मला तर आपली आजी गेल्यासारखं दुःख झालं होतं. सॅन फ्रान्सिस्कोतल्या त्या ट्राम गाडीमध्ये बसलं की हल्लीचं तसं अफाट शहर पूर्वीच्या चिमुकल्या सॅन फ्रान्सिस्कोची आठवण करून देतं. वास्तविक ही ट्राम गाडी सॅन फ्रान्सिस्कोच्या नगरपालिकेला हल्ली परवडत नाही, तरीही त्यांनी तशा 2-4 ट्राम गाड्या ठेवून दिल्या आहेत. या म्हाताऱ्या ट्राम गाडीचा सॅन फ्रान्सिस्कोवाल्यांना खूप अभिमान आहे. घरातल्या म्हातारीसारखीच तिच्यावर त्यांची माया आहे. बदलत्या काळाबरोबर शहरालाही बदलावं लागतं. सॅन फ्रान्सिस्को शहरातल्या ऐलतीर पैलतीरांना जोडणारे प्रचंड पूल बांधल्यानंतर साहजिकच इकडून तिकडे फेऱ्या करणाऱ्या 100-125 छोट्या बोटींची गिऱ्हाईकी कमी झाली.
तरीही त्या बोटींनी केलेल्या कामगिरीविषयी कृतज्ञता बाळगून ह्या लोकांनी एक दोन जुन्या बोटी तरंगत ठेवल्या आहेत. एखादा म्हातारा नातवाला घेऊन त्या बोटीतून हिंडत जुन्या सॅन फ्रान्सिस्कोची कथा सांगत जातो. सॅन फ्रान्सिस्कोमधल्या ट्रामेतून जाताना मला दादरहून गिरगावापर्यंत एका आण्यात 6 नंबरच्या ट्राममधून केलेल्या फेऱ्या आठवल्या. चांगला तास दीड तास लागायचा. सगळी मुंबई पाहत पाहत जायचं. नाना वस्त्यांचे बदलते रंगढंग पाहायचे. दादर सोडलं की परळची कामगार वस्ती, पुढे फोरास रोडवरची ती ओंगळ वेश्यावस्ती, तिथून पुढे मध्यमवर्गीय सभ्यता जपत असलेलं गिरगाव, नाक्यावरचा प्रार्थना समाज, त्यांच्या प्रार्थनांचे सूर अवघ्या मैला दीड मैलावरच्या त्या वासना समाजापर्यंत कधीच पोहोचू शकले नाहीत. गिरगावातून म्युझियमला निघाल्यावर चिरा बाजारमधल्या एखाद्या उपहारगृहाच्या दारात तळलेल्या कांद्याच्या भज्यांचा वास नाकात दरवळायचा आणि जरा पुढे ट्राम सरकली की पारशी आग्यारी जवळच्या एखाद्या पारशाच्या घरामध्ये संध्याकाळी घातलेल्या चंदनाच्या धुपाचा सुगंध मन प्रसन्न करून जायचा. वासाप्रमाणे नाद सुद्धा. गिरगावातल्या पहिल्या मजल्यावरच्या गायन क्लासातून कोणाची तरी पेटीवर चाललेली कृष्ण मोरारीच्या पट्ट्या शोधायची आटापीट कानांवर पडायची आणि धोबी तलावाकडे ट्राम निघाली की एखाद्या पेद्रू गोन्साल्विसची ट्रम्पेटची प्रॅक्टिस ऐकू यायची. भुर्रकन मोटरीतनं गेलं की शहर असं घुटक्या घुटक्यांनी पिता येत नाही. सॅन फ्रान्सिस्को आपली निरनिराळी नादगंधांची वैशिष्ट्य टिकून आहे. इथे फ्रेंच, इटालियन, चिनी अशा पाककलेतल्या उस्ताद मंडळींनी जिव्हा लावल्याची आव्हानं स्वीकारलेली आहेत, पण त्यात चिन्यांचा नंबर मात्र पहिला. इथल्या चिनी कसब्यामध्ये शिरलं की आपण अमेरिकेत आहोत याचा विसरच पडतो. चिन्यांनी आपल्या पाककलेच्या सामर्थ्यावर जग जिंकलं आहे. या शहरातली नाना देशातल्या खाद्यपदार्थांची मजा लुटायला लावणारी असंख्य हॉटेलं रोज अशी तुडुंब भरलेली पाहून इथले लोक बहुधा रोजच बाहेर जेवत असतील अशी मला शंका आली. लाखो टुरिस्ट इथे येत असतात हे खरं, पण इतकी हॉटेलं भरायला या गावातले रहिवासी देखील चांगले खवय्येच असले पाहिजेत. चिनीच काय, पण इथल्या भारतीय भोजनालयात सुद्धा भरपूर गर्दी होते. ती अमेरिकनांचीच. चिनी भोजन हे एकट्यानं खात बसायची चीज नव्हे. किमान 2 माणसं हवीत. जितकी अधिक तितकी चांगली, कारण बशा भरण्यात कंजूशी नसते. इथे खास कोट्याधीशांनाच आत शिरायचं धैर्य करावं अशीही भोजनालये आहेत आणि सर्वसामान्य माणसांसाठीही आहेत, पण चवीमध्ये फारसा फरक नाही. खरं म्हणजे चवीचा हॉटेलच्या इमारतीच्या भव्यपणाशी आणि इंटिरियर डेकोरेशनशी काहीही संबंध नसतो. आणि समजा चुकून असलाच तर व्यस्त. सॅन फ्रान्सिस्कोमधल्या खूप महागड्या हॉटेलातही मी 10 वर्षापूर्वी एका अमेरिकन फाउंडेशनच्या कृपेने जेवलेलो होतो. आता छोट्या छोट्या हॉटेल्समध्ये जात होतो. मोठ्या हॉटेल्समधून पदार्थांपेक्षा ते पदार्थ भरून आणायच्या पात्रांना महत्त्व अधिक. सॅन फ्रान्सिस्कोमधल्या एका लहानशा चिनी हॉटेलवाल्यानं आमची तब्येत इतकी खुश केली की चुकून मी हिंदी चिनी भाई भाई म्हणायच्या घाईला आलेलो होतो. त्या हॉटेलात लांब केसांच्या तरुण तरुणींचीच गर्दी जास्त होती. गप्पा गोष्टींचा भरपूर दंगा चाललेला होता. सगळी माणसं कशी आपली फारा दिवसांची ओळख असल्यासारखी वागत होती. एकमेकांना तिथला आजचा ताजा पदार्थ कुठला ते सांगत होती. आमच्या पलीकडच्या टेबलावर 2 तरुण आणि 2 तरुणी बसून आम्ही काय मागवतो ते पाहून चिनी भोजनातली आमची जाणकारी जरा आजमावित होते. आमचे पदार्थ टेबलावर आल्यावर त्यातल्या एका तरुणानं तिथूनच खुणेनं "क्या बात है, तुम्हारा भी जवाब नहीं यार" अशा ढंगामध्ये आम्हाला दाद दिली. त्याच्याबरोबरची पोरगी भलतीच सुरेख होती. अंगावर जाणून बुजून टरकावलेले हिप्पीछाप कपडे होते आणि मोकळे सोडलेले केस खरोखरीच खुर्चीवरून जमिनीपर्यंत आलेले होते. इतके लांब केस क्वचितच पाहायला मिळतात. मी देखील त्याला "अशी मैत्रीण मिळवलीस तू, तुझाही जवाब नाही यार" असं म्हणणार होतो, पण अशा वेळी नेमके आमचे भारतीय संस्कार, परंपरा, शील, पावित्र्य, मांगल्य आणि मंडळी आड येतात. एखाद्या फ्रेंच माणसानं त्या अनोळखी पोरीचं ते सुंदर केस हातात धरून फॉर्मिदाबल म्हणत चुंबनही घेतलं असतं, पण आमचं लक्ष भोजनाकडे आम्ही केंद्रित केलं. मनात विचार आला, छे छे, या सॅन फ्रान्सिस्कोमध्ये फार दिवस राहता कामा नयेत. हा म्हणता हे शहर आपल्याला बिघडवून टाकायचं. इथे धुंद व्हायला कसल्याही दारूची गरज नाही. हे शहरच बेहोश करतं. एखाद्या तरुणीसारखं नाना प्रकारचे विभ्रम आणि लडिवाळपणा करणारी ही यक्षनगरी. या शहरामध्ये एक नागमोडी वळणाचा छोटा रस्ता आहे. पर्वतीच्या टेकडीवरून पायथ्याशी यावं इतक्याच उंचीचा. या वाटेवरून फक्त खाली उतरण्याची मोटारींना परवानगी आहे. आता त्या वाटेनं किती म्हणून मुरडावं. तिला द मोस्ट क्रुकेड स्ट्रीट इन द वर्ल्ड म्हणतात. असेलही नुसतीच क्रुकेड नाही, एखाद्या छोट्या झऱ्यासारखी डोंगर माथ्यावरून पायथ्याशी येणारी ही वाट.
बरं, त्या एवढ्याशा वाटेच्या वळणावळणावरची घरं इतकी टुमदार की वरच्या खिडकीतल्या ज्युलिएटच्या हाताचं खालच्या अंगणामध्ये उभे राहून तिच्या रोमिओनं चुंबन घ्यावं. तेवढ्यातल्या तेवढ्यात चिमुकल्या फुलबागा, फुलवेली, त्या क्रुकेट स्ट्रीटवरून धडपणानं मोटार पायथ्याशी आणणारा तो खरा सॅन फ्रान्सिस्कोचा नागरिक. राजाभाऊंनी सराईतपणं गाडी खाली आणली. ही क्रुकेट स्ट्रीट कसली? सॅन फ्रान्सिस्को नगरीची कुरळी बट सुटल्यासारखी ती वाट मला वाटली. असलं कितीतरी लहान मोठे अलंकार या शहराला लाभलेले आहेत. या शहराच्या सौंदर्याचं रहस्य शोधणारा एक चित्रकार म्हणाला होता, मी जगातली खूप मोठमोठी शहरं पाहिलेली आहेत, पण या शहराला जे एक देणं लाभलेलं आहे ते निराळंच आहे. या टेकड्या किंवा पाणी हे नाही म्हणत मी. मला म्हणायचा आहे तो प्रकाश, अद्भुत प्रकाश. प्रकाशानं झटपट बदलत जाणाऱ्या रंगांची किमया मी या शहरा इतकी दुसऱ्या कुठल्याच शहरात पाहिलेली नाही. राखी रंगातून शुभ्र, लगेच निळा, घटकेमध्ये गुलाबी, पाहता पाहता सोनेरी, पुन्हा गुलाबी, कधी कधी तर साऱ्याच रंगांची एकदम उधळण. रंगांची नवी छटा आली की दृश्याचा अर्थही बदलतो. जांभळी टेकडी, पिवळ्या वाटा आणि एखादं हिरवं घर तुमच्या डोळ्यात देखत नारंगी होऊन जातं. तसं या शहरानं आघातही खूप सोसलेले आहेत. प्रचंड आगीमध्ये भस्मसात होऊन त्या राखेतून पुन्हा उभं राहिलेलं हे शहर आहे. त्यानं भूकंपाचे जबरदस्त धक्केही खाल्ले आहेत आणि त्यामुळेच की काय कोण जाणे, इथे प्रत्येक जुनी वास्तू आणि गल्ली जपण्याकडे अजूनही थोडीफार प्रवृत्ती आहे. आधुनिक जेवणाच्या सोयीसाठी त्यांना काही ठिकाणी जुन्याची जवळीक सोडावीही लागते. या उपसागरावर प्रचंड पूल आले, फेरीबोटी आल्या गेल्या, पण तेवढंच जात नसतं. बंदर ही एक बोटी जिथे लागतात अशी जागा, ह्या पलीकडेही काहीतरी असतं. सॅन फ्रान्सिस्कोचं जाऊ दे, पण पणजीच्या बेतीचा पूल झाला, वाफोर गेलं. पण वाफोर गेलं म्हणजे माणसांना जोडणारी विचारपूस गेली. वाफोराची वाट पाहत चालणाऱ्या सुखदुःखांच्या कथा केल्या. किती दामोबाव बरमू गेलं, भुर्गी कशी चौकशी गेली, सहज म्हणून दिलेले फेणी पिण्याचं आमंत्रण गेलं. सॅन फ्रान्सिस्कोचंही थोडंफार तसंच होत आहे, पण त्याला इलाज नाही. पण काही स्थळं मात्र बदलत्या काळावर मात करून उभी आहेत. त्यातली ती साऱ्या शहरावर डोकी उभी काढून असलेली ती जुळी शिखरं, ट्विन पिक्स, प्रकाशाच्या असंख्य लीला दाखवणारी. एकदा राजाभाऊ आम्हाला म्हणाले, चला शिखरावर जाऊ. निघालो तेव्हाच दिवे लागण होऊन गेलेली होती. हा हा म्हणता ते एवढे विस्तीर्ण शहर, तो उपसागर, सारं काही दाट धुक्याची दुलई पांघरून गुप्त झालेलं होतं. आम्ही शिखरावरून यापूर्वी रात्री त्या शहराचा केवढा झगमगता दिमाग पाहिलेला होता. आता 10 फुटांवरचंही दिसत नव्हतं, पण तसल्या धुक्यात शिखरावर जाण्याचा शौक करणारे आणखीही वेडे पीर होते. त्या शिखरावर शेवटपर्यंत मोटार जाते. एका दिव्याच्या खांबापाशी एक तरुण तरुणी एकमेकांना गाढ आलिंगन देत उभे होते. त्या धुक्यात प्रकाशाची अशी काही जादूगिरी झालेली होती की ते जोडपं आधांतरी असल्यासारखं वाटत होतं. जातीच्या सुंदराला काहीही शोभतं तसं त्या शहराला धुकं देखील साजून दिसतं. थंडी होती, पण त्या थंडीत बोचरेपणा नव्हता. उबदार कपडे अंगावर घालून हिंडत राहायला लावणारी ती थंडी होती. घरात काय बसून राहतात, चला बाहेर असं म्हणणारी. आता सॅन फ्रान्सिस्को ही बदलतंय. तिथे आकाश पोखरणाऱ्या नुसत्या उंच उंच बॉक्सर रचल्यासारख्या इमारती उठत आहेत. आमच्या लहान गावांना जशी मुंबई फॅशनीची इमारत हवी, तशी अमेरिकेमध्ये सगळ्यांनाच न्यूयॉर्क मॅनहॅटन फॅशनची ओढ आहे. जागा मोकळी करण्याच्या मागे कोट्यवधी डॉलर्स मिळवायची ओढ आहेच. जमिनीला भाव येतो म्हटल्यावर ह्या वास्तूला माझ्या आईवडिलांचे पाय लागले होते. या झोपाळ्यावर बसून माझ्या आजोबांनी श्लोक शिकवले होते. या अंगणात ताई आणि तिच्या मैत्रिणी सागरगोटे खेळत होत्या. असल्या आठवणींचा भाव उतरतो. सॅन फ्रान्सिस्कोत आता बऱ्याच स्कायस्क्रेपर्स उभ्या आहेत. त्यातल्या एका स्कायस्क्रेपरची कथा ऐकून मला खूप वाईट वाटलं. तिथे म्हणे पूर्वी ऑर्फियम नावाचं नाट्यगृह होतं. ते पाडलं. जुन्या इमारती पाडायची क्रिया देखील भयंकर असते. एका क्रेनच्या साखळीला भरभक्कम लोखंडी गोळा बांधतात आणि त्या जुन्या भिंतीवर त्या क्रेनच्या साह्यानं दाण 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 करीत तो गोळा आदळतात. मग ती भिंत कोलमडली जाते आणि ते थिएटर असंच ते पाडत होते. ते पाडून तिथे ती 60-70 मजली इमारत उठवणारा मॉरिस मॉस्कोविट्स नावाचा कंत्राटदार होता. इमारत ढासळणाऱ्यांनी आपलं काम सुरू करण्यापूर्वी तो त्या जुन्या थिएटरात गेला. आपल्या आवडत्या खुर्चीवर जाऊन बसला. समोर रिकामा रंगमंच होता. त्याच्या डोळ्यांसमोर नाटकातले अनेक प्रसंग नाचायला लागले आणि डोळ्यातून अश्रुपात सुरू झाला.
पण द्रव्य देवतेच्या उपासकाला असं द्रवून चालत नाही. तो बाहेर आला आणि कामगारांना करा काम सुरू म्हणून त्यांनी हुकूम दिला. हा म्हणतात ते थिएटर, त्या आठवणी भुईसपाट झाल्या. आता तिथे प्रचंड स्कायस्क्रेपर इमारत उभी आहे. आधुनिकातली सगळ्यात उत्तम सोय. जुन्यांना त्यांच्या लाडक्या ऑर्फियमचं ते थडगं वाटत असेल. वाटू दे. असं किती दिवस वाटणार? तसे वाटणारेही थडग्यातच जाण्याच्या मार्गावर आहेत. यापुढे गाव किंवा शहर याचा अर्थ एकमेकास सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ म्हणणाऱ्या माणसांचा मेळावाच नाही. आता शहर म्हणजे जीवो जीवस्य जीवनम हा जंगलचा कायदा पाळणारा द्रव्योपासकांचा कोटींच्या संख्येनं एकत्र आलेला नुसता जमाव. कागदावर आखून उभारलेल्या असल्या शहरांना कथा कुठून त्या लाभणार? हल्ली आपल्याही देशामध्ये अशाच वसाहती उभ्या राहत आहेत. तिथे सगळी घरं सारखीच असतात. छापाची घरं आणि छापाचीच माणसं. घरांना नंबर असतात, फक्त माणसांना नसतात एवढंच. सॅन फ्रान्सिस्कोत आता छापाच्या गगनभेदी इमारती उभ्या झाल्या तरी अजूनही हे शहर असंख्य जुन्या कहाण्या सांगत उभं आहे. त्यात दंतकथाही आहेत. दंतकथांना एक निराळी गंमत असते. हेट स्ट्रीट नावाच्या गल्लीतल्या शूट्स नामक उपहारगृहात चार्ली चॅप्लिन आपल्या तरुणपणी दर रविवारी आपले खेळ फुकट दाखवित असे. हे ऐकल्यावर मला त्या गल्लीविषयी एकदम आपुलकी वाटायला लागली. कोल्हापुरातल्या मंगळवार पेठेतल्या एका बोळाविषयी मला अशीच जवळीक वाटते. तिथे अल्लादिया खां साहेब राहत होते. असल्या शहरांना विशिष्ट आठवणींचा सुगंधही असतो. पुण्याला जशी 500च्या पुराची 12 जुलैची किंवा मुंबईला 14 एप्रिलच्या गोदीतल्या प्रचंड स्फोटाची आठवण आहे, तशी 16 एप्रिलच्या सॅन फ्रान्सिस्कोची आठवण आहे. हा सुगंध कधीकधी मात्र निराळा वाटायला लागतो, तो या घटनांमुळे. 1906 साली त्या दिवशी या शहरामध्ये प्रचंड भूकंप झाला होता. अनेकांनी त्या रात्रीच्या रोमहर्षक आठवणी लिहून ठेवल्या आहेत. जॉन बॅरिमोर हा प्रसिद्ध नट त्या रात्री सॅन फ्रान्सिस्कोमध्ये होता. जॉन, एथेल, लायनेल ही त्यांची भावंडं. अभिनयाची असामान्य देणगी त्यांना लाभलेली. जॉननं त्या भूकंपाच्या अनुभवाचं तिखटमीठ लावून वर्णन करणारी तार आपल्या बहिणीला पाठवली. आपण बिछाण्यातून बाहेर कसे फेकले गेलो, भांबावून शहरभर कसे धावत सुटलो, मग एका दुष्ट सोजीराने आपल्या हातामध्ये फावडे देऊन आपल्याला ढिगारं उपसायच्या कामाला कसं जुंपलं वगैरे वगैरे. एथेलनं त्याची तार काकांना वाचून दाखवली आणि ती म्हणाली, हा जॉन लिहितो? हे खरं असेल? शब्द खरा असेल? म्हातार बुवा म्हणाले. या जॉन्याला बिछाण्यातून उठवायला साक्षात देवालाच धक्का द्यावा लागला असेल आणि अंग मेहनत करायला अमेरिकन लष्कराचीच मदत घ्यावी लागली असेल. असल्या कितीतरी मजेदार कहाण्या. या भूकंपाचा लोकांनी एवढा धसका घेतला होता की लिलियन नॉर्डिका नावाची एक ढब्बी नटी स्टेजवरच्या सेटिंगमधल्या जेण्यावरून पाय निसटून धाडकन गडगडल्यानं सेट हल्ल्यावर भूकंप भूकंप असं ओरडत प्रेक्षक बाहेर आले असं म्हणतात. 1906 सालच्या या भूकंपात एकूण 2 लाख लोक बेघर झाले होते. त्यांच्या पुनर्वसनाची जबाबदारी जनरल ग्रिली नावाच्या अधिकाऱ्याकडे होती. त्यानं आपल्या रोजनिशीत नोंद केली आहे, 2 लाख लोकांच्या आयुष्याचा सत्यानाश झाला होता. पण मला एकाही बाईच्या डोळ्यात अश्रू दिसले नाहीत की एका पुरुषाला मी सर्वस्व गेले हो आमचं असं म्हणून कुरकुरताना पाहिलं नाही. असल्या कथा या शहरवासियांना एक प्रकारचा अभिमान देतात, आपुलकी उत्पन्न करतात. शेवटी सगळी माणसं ही पोटाची तुंबडी भरायला शहरात येतात हे खरं, पण ती भरताना असले सुंदर अभिमान आणि आपुलकी उत्पन्न झाली नाही तर ते शहर नुसतं द्रव्यलोभी उपऱ्यांचं होतं. मुंबईची मलबार हिल नाही का अशीच डोळ्यांदेखत सिमेंट कॉन्क्रीटचं जंगल होऊन गेली. शिकागो, डिट्रॉईट, न्यूयॉर्क यांची अशीच भयानक वाढ झाली आणि समृद्धीच्या खोट्या कल्पनांचे शाप त्यांना भोगायला लागले. सॅन फ्रान्सिस्कोलाही त्याच वाटेनं जावं लागणार. आजच्या जगात हा रस्ता अटळ दिसतो. लिफ्टमधून कोंबून जाणारी माणसं जशी एकमेकांना खेटून उभी असूनही एकमेकांच्या नजरेला सुद्धा नजर न देता आपला मजला आला की बाहेर पडतात, कुठल्या तरी मजल्यावरून आतमध्ये शिरतात, वर जातात, खाली येतात, तशीच ही माणसं या विराट नगरामध्ये राहतील. सुदैवानं सॅन फ्रान्सिस्को आज तरी आपलं ते देखणं सौम्य आणि प्रेमळ जुनेपण टिकवण्याच्या धडपडीत आहे. ते टिकवण्यात चिन्यांचा आणि इटालियनांचा फार मोठा वाटा आहे. हे लोक वर्षानुवर्ष अमेरिकेत राहत आहेत. 4थ्या-5व्या पिढ्या असतील, पण इंग्रजी इतकीच आपली भाषा आणि रीतिरिवाज टिकून राहतात. त्यांची पोरं इंग्रजी इतकीच आपली मातृभाषा सफाईनं बोलतात. मग इंग्लंड अमेरिकेत राहणाऱ्या आमच्या लोकांनाच मुलांशी मराठी वगैरे बोलायला इतकी का लाज वाटते? मी हा प्रश्न अनेक मराठी कुटुंबातून विचारला आणि मला कुठेही समाधानकारक उत्तर मिळालं नाही. अरुण,
आय टेल यू हां, डोंट डू दिस हां. छाप इंग्रजी बोलणाऱ्या आया मला सांगत होत्या की 2 भाषांचं मुलांना टेन्शन होतं. मग हे टेन्शन इटालियन आणि चिनी मुलांनाच फक्त होत नाही. तीही पोरं अस्सल अमेरिकन शाळेत जातात, अमेरिकनच बोलतात. त्यांचे आईबाप त्यांना सुद्धा आपापली भाषा बोलायलाच नव्हे तर लिहाय वाचायलाही शिकवतात. आपल्या देशाविषयीच्या न्यूनगंडात भारतीयांचा प्रथम क्रमांक लावायला हवा. ही इंग्रजीची साथ मला मुंबईतल्या नवश्रीमंत मराठी कुटुंबात देखील आढळते. त्या अर्भकांना आपल्या देशातल्या सांस्कृतिक प्रवाहातून किती दूर आपण फेकतो आहोत याची या आईबापांना अजिबात कल्पना नाही. पुन्हा आमच्या लोकांची संपूर्ण अमेरिकन व्हायची ताकद नाही. पोरगी 12 वर्षाची होऊन डेटिंगच्या वगैरे गोष्टी करायला लागली की छातीत धडकी. अमेरिकन आया आपली पोरगी संतती प्रतिबंधक गोळ्यांचा खुराक नियमित खाते असं बेधडकपणे सांगते. इथे मात्र मुलीला ज्ञातीचं, शाखेचं, गोत्राचं स्थळ मिळायला हवं हा विचार सुटत नाही. सॅन फ्रान्सिस्कोत आपलं चिनीपण टिकूनच नव्हे तर चिनीपण हे त्या शहराचं वैशिष्ट्य करून राहिलेल्या चिन्यांचं अशावेळी मला फार कौतुक वाटतं. त्यांच्या घरावर चिनी छाप आहे. आपले सण ते लोक दणक्यात साजरे करतात. लांब त्या काड्यांनी जेवतात. वास्तविक त्यांच्यातल्या अनेकांनी तिथे गोऱ्यांच्या घरी रामगड्यांसारखी म्हणजे रामागड्यांसारखी खूप काबाड कष्टाची कामं करून संसार उभे केले आहेत. पण त्यांच्यात कुठे आपण चिनी असल्याचा न्यूनगंड नाही. आता तर अमेरिकनाने त्यांच्या मूळ देशाचं सामर्थ्य मान्य केल्यापासून ते ताणातच आहेत. जी गोष्ट चिन्यांची तीच इटालियनांची. राजाभाऊंनी एकदा आम्हाला घिराडेली नावाच्या एका इटालियन दुकानात चॉकलेट आईस्क्रीम खाण्यासाठी नेलं. सॅन फ्रान्सिस्कोतल्याच एका डोंगर उतरणीच्या घरात हे हॉटेल आहे. घिराडेली हे एका इटालियन केक चॉकलेट आईस्क्रीमवाल्याचं दुकान. हा घिराडेली चौक लंडनच्या पिकेडेली इतकाच जगप्रसिद्ध आहे. डोंगरांची कापं करीत करीत इथल्या इमारती बांधलेल्या त्या घिराडेली चौकावर एका छोटंसं म्हणजे एक 100-150 माणसं बसतील एवढं सिनेमा थिएटर आहे. समोरच्या अर्धचंद्राकार भिंतीवर सायक्लोरामा सारखे रुपेरी पडदे आहेत. तिथे रोज एकच चित्रपट दाखवतात. वर्षानुवर्ष एकच चित्रपट. सॅन फ्रान्सिस्को नगरीची कहाणी सांगणारा. 100-150 वर्षांचा सॅन फ्रान्सिस्कोचा इतिहास एका तासामध्ये डोळ्यांसमोर उभा करतात. त्या चित्रपटातून सॅन फ्रान्सिस्कोचं चरित्र कळतं. आपल्या देशात कितीतरी परदेशी पाहुणे येतात. त्यांना हे असं शहराची ओळख करून देणारे चित्रपट तयार करायला हवे. तो चित्रपट पाहून आम्ही घिराडेलीकडचं आईस्क्रीम खायला त्या उपहारगृहामध्ये गेलो. घिराडेली हे नुसतं आईस्क्रीमवाल्याचं दुकान नाही. आज जगभर जे चॉकलेट, चॉकलेट आईस्क्रीम, चॉकलेट केक वगैरे खाल्लं जातं किंवा कोको प्यायला जातो, त्याची ही अमेरिकेतली गंगोत्री आहे. काकाव नावाच्या बिया दळण्याची इथे एक पुरातन चक्की आहे. त्यामधून चॉकलेट किंवा चॉकलेट आईस्क्रीमपर्यंत नाना प्रकारचे पदार्थ तयार कसे होतात ते पाहायला मिळतं. या काकावच्या बिया प्रथम कोलंबसानंच स्पेनला नेल्या. जवळजवळ 1 शतकभर युरोपातल्या इतर देशांपासून चॉकलेट बनवायची क्रिया स्पॅनिश लोकांनी लपवून ठेवली होती. पुढे इटालियन लोक चॉकलेट बनवण्यात तरबेज झाले. डॉमिंगो घिराडेली नावाचा एक इटालियन तरुण 125 वर्षापूर्वी गोल्डन गेटच्या प्रवेशद्वारातून सॅन फ्रान्सिस्कोमध्ये आला. सॅन फ्रान्सिस्को जिथून जहाजं शिरतात त्याला गोल्डन गेट सुवर्णद्वार म्हणतात. त्या सुवर्णद्वारावरच तो महाप्रचंड पण अतिशय सुंदर असा गोल्डन गेट ब्रिज आहे. जगातल्या आश्चर्यात जमा करावा असा हा पूल. डॉमिंगो गिराडेली हा वाण सौदा करणारा इटालियन तरुण इटालीतनं सॅन फ्रान्सिस्कोपर्यंत नशीब काढायला आला. तो काळ सोन्याच्या खाणींच्या शोधाचा असा होता. युरोपकडनं लोकांच्या झुंडीच्या झुंडी या कोलंबसानं शोधलेल्या नव्या जगाच्या दिशेला सोन्याच्या शोधामध्ये येऊन धडकत होत्या. घिराडेलीनं त्यांच्या पोटांची भूक भागवणाऱ्या पदार्थांची विक्री करणारं आपलं पाल ठोकलं. त्या लोकांपैकी किती जणांना सोनं सापडलं तेच जाणवत, पण घिराडेलीला मात्र एक निराळीच सोन्याची खाण सापडली. त्याला ग्वाटेमालाच्या डोंगरामध्ये चॉकलेटच्या बियांची झाडं मिळाली. 1880च्या सुमाराला डॉमेनिको नावाचा एक दुसरा इटालियन तरुण त्या सुवर्णद्वारातून पुन्हा आतमध्ये आला. या उत्तम प्रकारच्या पास्टा म्हणजे शेवयांचं इटालियन प्रकार बनवणारा तो होता. त्यानं घिराडेलीच्या बाजूलाच इटालियन स्पगेटी, वर्मिसेली, मॅकरोनी वगैरे खाद्यांचं दुकान उभा केलं. त्या दोघा पठ्ठ्यांनी इटालियन पाककौशल्यानं नव्या जगातल्या रहिवाशांच्या पोटामध्ये शिरून पैसे कमवायला सुरुवात केली. आज घिराडेली आणि गोल्डन ग्रेन कंपनी या दोन्ही व्यापारी मंडळांनी आपापल्या कारकिर्दीची 100-125 वर्ष ओलांडली आहेत. घिराडेलीच्या त्या प्रचंड दुकानाचा थाट मात्र जुन्या पिठाच्या चक्क्यांसारखाच आहे. ती यंत्र तिथे गडगडत असतात. आपल्या कडक रेवडीवाल्याच्या कढईत जसा पाक ढवळला जातो तसा चॉकलेटचा पाक यंत्रांनी महाप्रचंड कढयांमधून ढवळला जात असतो. एका बाजूला चॉकलेटची लिक्युअर तयार होत असतात. पाश्चात्य देशात भरपूर भोजनानंतर ही मद्याची आपोषणी घेतात.
हॉटेलात सगळीकडे चॉकलेटचा दरवळ. मला वाटे रोज शेकडो पिंप भरून इथे चॉकलेट आईस्क्रीम तयार होत असेल. तितकीच ती चॉकलेट लिक्युअर. आता या दोन्ही कंपन्यांनी मिळून एक अशी कंपनी केली आहे, कशी कंपनी झाली आहे. साऱ्या जगाची बाजारपेठ त्यांनी जिंकून टाकलेली आहे. पण अजूनही त्या तांबड्या विटांच्या जुन्या इमारती तशाच आहेत. त्यात शिरणारा माणूस चटकन 100 वर्ष मागे जातो. इथलं चॉकलेट आईस्क्रीम तर अप्रतिम असतंच, पण वातावरणाची मजा अधिक गोडवा आणि गारवा आणते. घिराडेलीचा आईस्क्रीम खाणं हा सॅन फ्रान्सिस्कोत येणाऱ्या प्रवाशांचा एक प्रकारचा सांस्कृतिक विधी झाला आहे. एखाद्या शहराची अशी खाद्याची ही खासियत असावी लागते. शहरातली ही हॉटेलं नुसतीच भूक भागवीत नसतात, मनही फुलवीत असतात. इथे दोस्तांचे अड्डे जमून हास्याची कारंजी उडवीत असतात. त्यानं शहरी जीवनातल्या ताणांवर उतारा देणारी विनोदबुद्धी टिकते. मुंबईतल्या सध्याच्या भयानक चेंगराचेंगरीत माणसं इतकी जिकिरीला आलेली असतात की त्यांना मोकळेपणानं हसता देखील येत नाही. हॉटेलमध्ये तर आपल्या खुर्चीच्या मागे केव्हा हा एकदा इसम खाणं संपून उठतो याची वाट पाहत वैतागलेली माणसांची रांग उभी असते. जेवत बसलेलं असताना आटपा असा मूक आक्रोश मागे चालू असतो. मग अशा वेळेला जेवण गाडीत टाकलेल्या पेट्रोलसारखं होतं. सॅन फ्रान्सिस्कोतल्या हॉटेलात गप्पा गोष्टी करीत बसलेले अड्डे पाहून मला जुन्या इराणी हॉटेलमधल्या आमच्या कॉलेजमधल्या दिवसांची आठवण झाली. ती खरी विश्रांतीगृह.